39 वर्षांची दीर्घ आणि निष्कलंक सेवा. मालवणचे गटविकास अधिकारी श्याम चव्हाण सेवानिवृत्त होत आहेत. प्रशासकीय कारकिर्दीत आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवणारे आणि जनसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सदैव तत्पर असणारे व्यक्तिमत्व मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री श्याम राजाराम चव्हाण हे 30 एप्रिल 2026 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. ग्रामसेवक ते गटविकास अधिकारी असा त्यांचा 39 वर्षांचा थक्क करणारा प्रवास अनेक पुरस्कारांनी आणि यशाच्या शिखरांनी अलंकृत राहिला आहे. प्रवासाची सुरुवात देवगडच्या खडी गावातून श्री गणेशा. मूळचे मालवण तालुक्यातील नांदोसकट्टा गावचे सुपुत्र आणि BA पदवीधर असलेल्या श्री चव्हाण यांनी 13 जानेवारी 1987 रोजी देवगड तालुक्यातील खुडी गावातून ग्रामसेवक म्हणून नोकरीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी तोरसोळे, वळीवंडे, चांदोशी, आरे, साळशी अशा दुर्गम भागात काम करून प्रशासनाचा पाया भक्कम केला. 1993 मध्ये त्यांची ग्रामविकास अधिकारीपदी पदोन्नती झाली. या दरम्यान 1994 मध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठाकूरवाडी देवगड ग्रामपंचायतीला जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता. प्रशासकीय कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे. श्री चव्हाण यांची कारकिर्दी ही केवळ पदांचा प्रवास नसून ती लोकसेवेची एक अखंड चळवळ राहिली आहे. 2004 ते 2016 मालवण पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी म्हणून सांख्यिकी, IRDP आणि कृषी विभागाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. 2016 ते 2019 जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या समाज कल्याण विभागात विस्तार अधिकारी म्हणून कार्यभार. 2019 ते 2023 मालवणमध्ये सहाय्यक गटविकास अधिकारी व प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून धुरा सांभाळली. 2024 ते निवृत्तीपर्यंत कुडाळ येथे सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून सेवा दिल्यानंतर अखेर मालवणचे गटविकास अधिकारी म्हणून ते सन्मानाने निवृत्त होत आहेत. पुरस्कार आणि उल्लेखनीय कामगिरी. त्यांच्या कार्यकाळात जिल्हा आणि विभागाला अनेक सन्मान प्राप्त करून दिले. यशवंत पंचायत राज अभियान 2023-24 मध्ये विभागात प्रथम आणि 2025 मध्ये मालवणला जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळवून देण्यात त्यांचे नेतृत्व मोलाचे ठरले. आदर्श पुरस्कार 2001 मध्ये त्यांना आदर्श ग्रामविकास अधिकारी पुरस्काराने गौरविण्यात आले. सामाजिक बांधिलकी. समाज कल्याण अधिकारी असताना निधीचा 100% विनियोग आणि दिव्यांगांसाठी UDID कॅम्पचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाकडून त्यांचा विशेष सन्मान झाला. इतर. कुटुंब कल्याण, बायोगॅस योजना आणि सूरज ग्रामविकास अभियानात त्यांनी जिल्ह्याला अग्रस्थानी ठेवले. आबा हवालदार या नावाने वडिलांची नांदोसकट्टा भागात ओळख आहे. श्याम चव्हाण यांचे वडील कै राजाराम चव्हाण तथा आबा हवालदार हे सैन्य दलातून निवृत्त झाले. त्यांनी सीमेवर देशाची सेवा केली. आई श्रीमती रजनीने काबाड कष्ट करून मुलांना शिक्षण दिले. शेतात राबून संस्कार दिले, प्रेम दिले. थोरले बंधू अशोक चव्हाण हेही जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या आरोग्य विभागातून नुकतेच निवृत्त झाले आहेत. तर दुसरा भाऊ विजय चव्हाण हा ST महामंडळामध्ये सेवा बजावत आहे. वडिलांनी देशसेवेचे व्रत घेतले तर श्याम यांनी जनसेवेचे व्रत घेऊन वडिलांचा वसा पुढे चालविला आहे. लोकप्रतिनिधी आणि जनतेचा समन्वय. केवळ एक अधिकारी म्हणून नव्हे तर लोकप्रतिनिधी आणि सामान्य जनता यांच्यातील दुवा म्हणून चव्हाण यांनी काम केले. आमदार निलेश राणे यांच्या आमसभेत सचिवपदाची धुरा असो किंवा ग्रामपंचायतींच्या मासिक सभा, त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपल्या अनुभवाचा आणि कौशल्याचा वापर करून प्रश्न मार्गी लावले. आज 30 एप्रिल रोजी एका धडाकीबाज प्रशासकीय कारकिर्दीची सांगता होत असली तरी त्यांनी निर्माण केलेली कामाची संस्कृती जिल्ह्यासाठी नेहमीच मार्गदर्शक ठरेल.